अमेरिकन लेखक डॅरेल हफ यांचं एक खूप प्रसिद्ध पुस्तक आहे. त्याचं शीर्षक आहे हाऊ टू लाय विथ स्टॅटिस्टिक्स. याचा जर कोर बघायचा झाला या पुस्तकाचा, तर तो असा सांगतो, की द मोस्ट डेंजरस स्टॅटिस्टिकल लाय इज ऑफन नॉट ए फॉल्स नंबर, बट अ ट्रू नंबर प्रेझेंटेड विदाउट द कॉन्टेक्स्ट नीडेड टू अंडरस्टँड व्हॉट इट ॲक्चुअली मीन्स. द मोस्ट डेंजरस स्टॅटिस्टिकल लाय इज ऑफन नॉट ए फॉल्स नंबर म्हणजे जर स्टॅटिस्टिक्सच्या शब्दांमध्ये किंवा भाषेमध्ये जर खोटं बोलायचं असेल, तर त्याला नंबर्स खोटे सांगणे गरजेचं नाहीये. तर खरे नंबर्स विदाऊट कॉन्टेक्स्ट सांगणं, हे जरी केलं, तरी ते अतिशय उत्तमपणे खोटं बोलता येऊ शकतं. हे सगळं डॅरेन हफ यांच्या पुस्तकाचा संदर्भ देण्याचं, हे सगळं त्याच्या पुस्तकाचं कोर सांगण्याचं महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे आज महाराष्ट्रात जी चर्चा रंगली आहे नंबर्सच्या वरून. ते पण कुठला नंबर, की महाराष्ट्रातले 36,000 कंपन्या बंद पडल्यात. यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे, गदारोळ माजलेला आहे, की खरंच महाराष्ट्रातले उद्योग बंद पडलेत का? महाराष्ट्रातून 36,000 कंपन्या खरं बंद पडल्यात, त्या इतर राज्यांमध्ये गेल्यात, की अजून काही यामागे नंबर्सच्या मागे अजून कुठली वेगळीच स्टोरी आहे? या सगळ्यांबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी निखिल आणि आपण पाहताय थिंक टीव्ही. सुरुवातीला हा 36,000 चा आकडा आला कुठून त्या संदर्भात बोलूया. नाशिकचे लोकसभेचे खासदार आहेत राजाभाऊ वाजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. त्यांनी एक प्रश्न विचारला होता लोकसभेमध्ये, की महाराष्ट्रातल्या गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात किती खाजगी कंपन्या बंद पडल्यात? तर या त्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचे राज्यमंत्री जे आहेत हर्ष मल्होत्रा, त्यांनी या संदर्भात उत्तर दिलं होतं आणि त्यांचं उत्तर जे आहे, तोच हा नंबर आहे, की महाराष्ट्रात साधारण 36,000 कंपन्या या बंद पडल्यात. तर नक्की काय म्हणाले होते हर्ष मल्होत्रा ते पाहूयात. लोकसभेमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना हर्ष मल्होत्रा यांनी सांगितलं होतं, की महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात 36,211 प्रायव्हेट कंपन्या बंद पडल्यात. हे सांगताना त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन पण दिलं होतं, की यापैकी लिक्विडेशनमध्ये काही कंपन्या गेलेल्या आहेत, डिसॉल्यूशनमध्ये काही कंपन्या गेलेल्या आहेत, तर काही कंपन्या स्ट्रक ऑफ करण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या शब्दांचे अर्थ आपण पुढे जाणून घेऊया, कारण हा संपूर्ण विषय समजून घेण्यासाठी या शब्दांचा अर्थ समजणं सुद्धा गरजेचं आहे. पण हर्ष मल्होत्रा यांनी जे उत्तर दिलं होतं, त्यामध्ये त्यांनी अजून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्याआधी आपण सुरुवातीला बघून घेऊयात. जर या 36,211 कंपन्या बंद पडल्यात, तर यामध्ये कोणत्या सेक्टरमधल्या कंपन्या बंद पडल्यात, याशिवाय कुठल्या भागातल्या कंपन्या महाराष्ट्रातल्या बंद पडल्यात, या संदर्भात सुद्धा सविस्तर माहिती या प्रश्नाच्या उत्तरात देण्यात आली होती. जर कुठल्या सेक्टरमधल्या कंपन्या बंद पडल्यात याबद्दल बोलायचं झालं, तर बिझनेस आणि सर्व्हिसेसमधल्या म्हणजे बिझनेस सर्व्हिसेस ज्या असतात त्यातल्या साधारण 14,613 कंपन्या बंद पडल्यात. याशिवाय मॅन्युफॅक्चरिंग, मायनिंग आणि क्वारिंग एंड ऑथर्स यामधल्या 6,582 कंपन्या बंद पडल्यात. त्यासोबत कन्स्ट्रक्शनचं काम असतं त्यामधल्या 2,356 कंपन्या बंद पडल्यात. स्टोरेज आणि कम्युनिकेशन्समधल्या 1,336 कंपन्या बंद पडल्यात. ॲग्रीकल्चर आणि अलाइड ॲक्टिव्हिटीजमधल्या 1,178 कंपन्या बंद पडल्यात. रिअल इस्टेट आणि रेंटिंगमधल्या 1,149 कंपन्या बंद पडल्यात. असे साधारण एकूण सगळ्या बघायच्या झाल्या तर विविध सेक्टर्समधल्या जवळपास 36,211 कंपन्या गेल्या 5 वर्षात बंद पडल्यात. हे हर्ष मल्होत्रा यांनी दिलेल्या उत्तरात सांगितलं होतं. आता मी आत्तापर्यंत जी सेक्टर्स सांगितली आपल्या सगळ्यांना माहिती असेल की ही सगळी रोजगार निर्मिती करणारी मोठी क्षेत्र आहेत. त्यामुळं जर या क्षेत्रातल्या कंपन्या बंद पडल्या असतील, तर निश्चितपणे त्या क्षेत्रामध्ये अनेकांचे रोजगार देखील गेलेले असतील. पण किती रोजगार गेलेले आहेत किंवा किती जणांचा रोजगार गेलेला आहे, या संदर्भात मात्र या प्रश्नाच्या उत्तरात कुठली माहिती देण्यात आलेली नव्हती. यानंतर आपण महत्त्वाचं गोष्ट समजून घेऊया ती म्हणजे की कुठल्या भागामधल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातल्या कंपन्या बंद पडल्यात. जर मुंबईचा विचार करायचा झाला तर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन किंवा त्यापेक्षा फक्त मुंबई शहराचा विचार करायचा झाला तर 12,009 कंपन्या या फक्त मुंबई शहरातल्या बंद पडल्यात. त्या खालोखाल पुण्यामधल्या 6,433 कंपन्या बंद पडल्यात. ठाण्यामधल्या 4,704 कंपन्या बंद पडल्यात. नागपूरच्या 1,478 कंपन्या बंद पडल्यात. नाशिकच्या 840 कंपन्या बंद पडल्यात. राजाभाऊ वाजे हे स्वतः नाशिकचे खासदार आहेत. त्यामुळं नाशिकचा नंबरसुद्धा महत्त्वाचा आहे देणं. नाशिकमध्ये 840 आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर साधारणतः छत्रपती संभाजीनगरमध्ये
654 कंपन्या या बंद पडलेल्या दिसतात. त्यामुळं जर रिजन वाईज सुद्धा बघायला गेलं तर जवळपास महाराष्ट्रातल्या बहुतांश रिजनमधल्या अनेक कंपन्या बंद पडल्याचं दिसतं आणि त्यातही मुंबईमध्ये सर्वाधिक 12,000च्या आसपास आणि ठाण्यात देखील 4,000च्या आसपास कंपन्या बंद पडल्याचं या आकडेवारीतून दिसून येतं. पण एवढ्या मोठ्या संख्येनं कंपन्या बंद पडल्यात म्हणजे महाराष्ट्रातले 36,000 कंपन्यांमधले सगळेच रोजगार दिलेत गेले आहेत असं म्हणायचं का? किंवा या 36,000 कंपन्या सगळ्याच्या सगळ्या चालू होत्या आणि त्या बंद पडल्यात असं म्हणायचं का? तर याचा अर्थ काढणं एवढं सोपं नाहीये. कारण या 36,000 ज्या कंपन्या आहेत तर एम-सी-एच्या म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या आकडेवारीनुसारच यापैकी 76% कंपन्या या डिफंक्ट कंपन्या होत्या. त्यानंतर 12% कंपन्यांचं अमल्गमेशन झालेलं आहे किंवा विलिनीकरण इतर कंपन्यांमध्ये झालेलं आहे आणि 2% कंपन्या या डिसॉल्व्ह केलेल्या आहेत. दुसऱ्या म्हणजे कायमच्या बंद करण्यात आलेल्या आहेत, असं हे स्वतः एम-सी-एच्या आकडेवारी सांगते. आता हे शब्द समजून घेणं महत्त्वाचं आहे. डिफंक्ट कंपनी म्हणजे काय? ते आधी समजून घेऊयात. ज्यामध्ये 76% कंपन्या बंद पडलेल्या या डिफंक्ट कंपन्या आहेत. तर ही आकडेवारी पाहायची झाली तर इंडियन कंपनीज ॲक्टनुसार एखादी कंपनी डिफंक्ट कधी होते? तर ती कंपनी रजिस्टर झालेली असेल, पण रजिस्टर केल्याच्या काळापासून 1 वर्षापर्यंत त्या कंपनीनं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन चालू केलं नसेल, तर ती डिफंक्ट कंपनी समजली जाते आणि ती जी कॉर्पोरेट मिनिस्ट्री आहे, ती कंपनी बंद करून टाकते. त्यानंतर कंपनी सुरू होती, पण त्या कंपनीनं सलग 2 वर्ष कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन्स हाती घेतले नाहीत. म्हणजे 2 वर्ष ती कंपनी चालू नाही असं समजून ती कंपनी आपोआप बंद होते. अशा प्रकारच्या 2 कॅटेगरीमधल्या या कंपन्या, अशा 76% कंपन्या या बंद पडलेल्या आहेत गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातल्या. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अ, म्हणजे 12% कंपन्या या अमाल्गमेटेड कंपन्या आहेत. म्हणजे काय तर त्यांचं विलिनीकरण इतर कंपन्यांमध्ये झालेलं आहे. छोट्या असतील, मोठ्या असतील त्याच्यामध्ये विलिनीकरण झालंय. त्यानंतर महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे डिसॉल्व्ड 2% कंपन्या या डिसॉल्व्ह झालेल्या आहेत. असं देखील मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सनं या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे. तर याचा अर्थ असा की या कंपन्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत. त्याचे ॲसेट्स जे आहेत ते सुद्धा विक्री गेलेले आहेत आणि कंपनी ही कायमची बंद आहे. अशा 2% कंपन्या होत्या. पण सगळ्यात महत्त्वाची जी आकडेवारी आहे ती फरक जो आहे तो डिफंट आणि स्ट्रक ऑफ यामधला समजून घेणं गरजेचं आहे. कारण या डिफंट कंपन्या किंवा स्ट्रक ऑफ कंपन्या याच्या अर्थावरून देखील बराच गोंधळ होतोय आणि त्यावरून देखील राजकारण तापल्याचं दिसतंय. तर स्ट्रक ऑफ म्हणजे काय? तर एखादी कंपनी रजिस्टर आहे किंवा नोंदणी केलेली आहे, पण तिची नोंदणी रद्द झालेली आहे किंवा नोंदणी काढून घेण्यात आलेली आहे. तर का काढून घेण्यात आलेली आहे? तर त्या कंपनीचं कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन सुरू नव्हते, म्हणून त्या कंपनीची नोंदणी ही काढून घेण्यात येते. त्याला स्ट्रक ऑफ म्हटलं जातं. आता याचा अर्थ असाही होऊ शकतो, की ती कंपनी रजिस्टर तर झाली, पण तिने कधीच तिचे ऑपरेशन्स चालू केलेले नाहीयेत किंवा रजिस्टर झाली, तिने तिचे ऑपरेशन्स देखील चालू केले, पण काही काळानंतर ती कंपनी आपोआप बंद पडली. ह्या दोन्ही प्रकारचे अर्थ या स्ट्रक ऑफ असलेल्या कंपनीचे असू शकतात. आता हे अर्थ समजून घेणं महत्त्वाचं काय? तर पुढे अ, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर शरद पवार आणि अ, शरद पवारच यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या शब्दांच्या अर्थावरून दोघांनाही म्हणजे दोघांनी एकमेकांना लक्ष्य केल्याचं दिसून येतं. त्यामुळे या सगळ्या कंपन्यांच्या शब्दांचे अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता पुढे जाऊन बघायचं झालं, तर मी जसं मगाशी म्हणालो, की देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार आणि रोहित पवार यांच्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांवरून बरंच राजकारण होताना दिसतंय. तर सुरुवातीला शरद पवार यांनी नक्की काय म्हणाले होते, त्या संदर्भात जाणून घेऊयात. शरद पवार यांनी अ, हा जो 36,000 कंपन्यांचा प्रश्न आहे, तो तर उपस्थित केलाच होता. तर राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेमध्ये जो प्रश्न उपस्थित केला, त्या संदर्भात तर शरद पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट केली होतीच. पण त्याशिवाय चाकण भागामध्ये पुण्यातल्या एम-आय-डी-सीमध्ये जे रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यामध्ये नागरिकांचे बळी जात आहेत. तिथल्या 20 कंपन्या स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत. या सगळ्या मुद्द्यांवरून देखील त्यांनी सरकारला घेरलं होतं आणि सरकारच्या अशा धोरणांमुळे उद्योग जर राज्याबाहेर जात असतील, तर ती चिंतेची बाब आहे. त्यामुळे सरकारनं उद्योगांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशा पद्धतीची विनंती त्यांच्या या पोस्टमध्ये दिसून आली होती आणि त्याला नंतर काही काळानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील उत्तर दिलं होतं. तर देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले होते ते पाहूयात. देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं होतं, की 36,000 कंपन्या बंद पडल्यात असं इंटरप्रिटेशन करणं या सगळ्या उत्तराचं हे चुकीचं आहे. कारण 36,000 कंपन्या यापैकी अनेक कंपन्या
म्हणजे त्यांच्या आकडेवारीनुसारच, की आणि जी एम-सी-एनं म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सनं देखील दिली होती, की 76% कंपन्या डिफंक्ट होत्या, 12% या मर्ज झालेल्या आहेत किंवा विलिनीकरण झालेलं आहे आणि 2% या डिसॉल्व्ह झालेल्या आहेत. त्यामुळं त्यांनी देखील जे मिनिस्ट्रीने स्पष्टीकरण दिलं होतं, ते स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेलं आहे. पण याशिवाय त्यांनी महाराष्ट्रातल्या कंपन्यांची इतर आकडेवारी देखील सांगितली आहे, जी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे, की महाराष्ट्रामध्ये अ, अ, आणि यासोबतच त्यांनी आधीच्या सरकारांसोबतचं देशाचं आणि राज्याचं देखील कंपॅरिझन केलेलं आहे, की 2015-16 साली देशात साधारण 6,68,768 ह्या सक्रिय कंपन्या होत्या किंवा ॲक्टिव्ह कंपनीज होत्या आणि जून 2026 पर्यंत देशात 21,17,747 ॲक्टिव्ह कंपन्या आहेत. म्हणजे साधारण 3 पट या कंपन्यांमध्ये त्यांच्या वाढ झालेली आहे आणि हे मोदी सरकारचं आणि राज्य शासनाच्या नीतीचा एकंदरीतच विजय आहे किंवा त्यांच्या चांगल्या पॉलिसीजमुळे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे कंपन्यांच्या, असं देखील त्यांचं म्हणणं होतं. त्यासोबत फडणवीस असंही म्हणाले होते, की महाराष्ट्रातनं जर महाराष्ट्राची आकडेवारी बघायची झाली, तर या 21,00,000 कंपन्यांपैकी जवळपास 3,96,211 या ॲक्टिव्ह कंपन्या 3 जून 2026 रोजीपर्यंत महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहेत. त्यानंतर जर इतर राज्यांची तुलना करायची झाली, तर दुसऱ्या नंबरला दिल्लीचा नंबर लागतो, जिथे 2,72,000 सक्रिय कंपन्या आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये 1,85,982 सक्रिय कंपन्या आहेत. आणि यासोबतच त्यांनी एम-सी-एचा डेटाबेस जो आहे, त्याची देखील माहिती दिली होती, की तिथून ही आकडेवारी घेण्यात आलेली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षाची आकडेवारी पाहायची झाली, तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 41,525 नवीन कंपन्यांचं रजिस्ट्रेशन झालं होतं. उत्तर प्रदेशमध्ये 27,494 कंपन्यांचं रजिस्ट्रेशन झालं होतं. दिल्लीमध्ये 20,272 कंपन्यांचं रजिस्ट्रेशन झालं होतं. ही आकडेवारी देखील त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितली होती. म्हणजे एका बाजूला 5 वर्षामध्ये 36,000 कंपन्या बंद पडल्याचा नरेटिव्ह, तर दुसऱ्या बाजूला 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये एका आर्थिक वर्षात महाराष्ट्रात 41,525 नवीन कंपन्या स्थापन झाल्याचं आकडेवारी ही या दोन्ही आकडेवारीच्या संदर्भाने हा संपूर्ण दिवसभरात चर्चा होत होती. ही सगळी आकडेवारी पाहिली तर असं लक्षात येतं, की एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये नवीन कंपन्या स्थापन होत आहेत, ही आकडेवारी देखील बरोबर आहे. पण त्यासोबतच 36,000 कंपन्या बंद पडल्यात, या आकडेवारीमध्ये देखील काही प्रमाणात सत्यता आहे. आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तो म्हणजे की महाराष्ट्रामध्ये अ, जो चाकण भाग ज्याच्यावरून ही सगळी चर्चा सुरू झाली होती, की महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर जात आहेत किंवा काय. तर चाकण भागातील ज्या 20 कंपन्या स्थलांतरित होऊन खंडाळा इथल्या इंडस्ट्रियल एरियामध्ये स्वतः ट्रान्सफर होत आहेत किंवा शिफ्ट होत आहेत, त्यांच्या दृष्टीने देखील चर्चा महत्त्वाची होते. कारण ट्रॅफिकची समस्या असेल किंवा अजून पोल्युशन असेल, पाण्याची उपलब्धता नाही आहे, इलेक्ट्रिसिटी नाही आहे. रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर नाही आहे किंवा इतर सगळेच इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज ज्या आहेत त्या इनॲडिक्वेट आहेत. या सगळ्या कारणास्तव चाकणमधल्या अनेक उद्योगांनी स्वतः इथे एकतर एक्सपान्शन करण्याचं एक्सपान्शन करायचं नाही असं ठरलं आहे आणि त्यासोबतच काही जण स्थलांतरित देखील करताना दिसतायत. त्यामुळं शरद पवारांनी उपस्थित केलेला हा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. ज्या कंपन्यांची नोंदणी झालेली आहे, त्यामध्ये जर आपण बघितलं तर साधारण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कंपन्या नोंद केल्या जातात असं आपल्याला दिसून येतंय. पण असं का? तर एकतर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि आर्थिक राजधानी असल्याचे अनेक फायदे देखील असतात. जेव्हा महाराष्ट्रामध्ये एखादी कंपनी रजिस्टर होते, तिला खूप साऱ्या मोठ्या बँक्सचं जे क्रेडिट उचलायचं असतं, त्या सगळ्या मोठ्या बँक्स इथे अवेलेबल आहेत. त्यांचे हेडक्वार्टर्स इथे आहेत. त्यामुळं कर्ज उचलणं सोपं होतं. त्यासोबतच जे इन्व्हेस्टर्स असतात किंवा एंजल इन्व्हेस्टर्स असतात, जे नवीन स्टार्टअप्समध्ये किंवा इतर प्रयोगांमध्ये किंवा उद्योगांमध्ये गुंतवणूक करू इच्छितात, ते सुद्धा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे देखील इन्व्हेस्टर्स, गुंतवणूकदार हे मुंबईमध्ये असतात. त्यामुळं इथं उद्योग उभं करणं हे महत्त्वाचं वाटतं. इथे कंपनी रजिस्टर करणं हे सगळ्यांना महत्त्वाचं वाटतं. त्यासोबतच व्हेंचर कॅपिटलिस्ट असू देत, ते देखील इथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि या सगळ्यांसोबतच महाराष्ट्र सरकारचं जे उद्योग धोरण आहे, जे ईज ऑफ डुईंग आहे, ईज ऑफ डुईंगमध्ये जे महाराष्ट्राची कामगिरी आहे, ती सुद्धा चांगली आहे आणि त्यामुळंच महत्त्वाचं ठरतं, की महाराष्ट्रामध्ये एवढ्या सगळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या कंपन्या रजिस्टर केल्या जातात. हेही महाराष्ट्रामध्ये कंपन्या रजिस्टर होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. याच मुद्द्यावर थिंक बँक या चॅनलवर ज्येष्ठ अर्थतज्ञ अभय टिळक यांनी सुद्धा महत्त्वाचे काही मुद्दे याच मुद्द्याला धरून उपस्थित केले होते. 2022 मध्ये जेव्हा फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला होता, तेव्हा एक मुलाखत घेण्यात आली होती अर्थतज्ञ अभय टिळक यांची थिंक बँक या यूट्यूब चॅनलवर. तर
तेव्हा त्यांनी नक्की काय म्हटलं होतं आणि ते आज देखील किती समर्पकपणे लागू होतं, हे आपण ऐकूयात. कमालीचा ट्रॅफिक जॅम, सगळ्या प्रकारचे कनेक्टिव्हिटीचे प्रॉब्लेम्स, मुख्य जमिनीची कमतरता आणि ती कमतरता जमिनीच्या किमतींमध्ये प्रतिबिंबित होती. हे सगळे घटक जे आहेत ना, हे ते कुठेतरी सॅच्युरेशन, पुन्हा त्या सॅच्युरेशनला आत्ताची चौकट ही आपल्याला गृहीत धरायला लागते. म्हणजे सॅच्युरेशन काही पेरेनियल नाही आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्टीचा आपण, आणि जो दुर्दैवाने आजही कुठे चर्चेत येत नाही, पण जो या निर्णयांच्या बाबतीत अत्यंत कळीचा मुद्दा ठरतोय, तो म्हणजे एकंदरच महाराष्ट्रामध्ये होत असलेलं अस्ताव्यस्त नागरीकरण. आणि त्या अस्ताव्यस्त नागरीकरणापायी जमिनीच्या बाजारपेठेमध्ये, ज्याला आम्ही डिस्टॉर्शन म्हणतो, ते मी याचं कारण सांगतो. काय होतं आहे, आम्ही एका वेगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या औद्योगिक जी आकडेवारी आहे ती बघत होतो. असं दिसतं आहे की हे जे उद्योगांचं स्थलांतर आहे, म्हणजे मी पळवापळवी हा मला नाही शब्दावरच स्थलांतर म्हणू आपण, हे स्थलांतर जवळपास गेली 15 वर्ष हळूहळू चालू आहे. आणि हे कुठे जात आहे, हे एक कर्नाटकवर जात आहे, काही प्रमाणात गुजरातमध्ये जातच आहे. याचं कारण काय सांगू का मी? याचं एक कारण असं आहे की जे कदाचित आत्ता वेदांता आणि फॉक्सकॉनच्या बाबतीत सुद्धा संभाव्य आहे, ते असं आहे की 1.5 लाख कोटीचा जेव्हा गुंतवणूक येते, तेव्हा आज काहीतरी त्यांची प्रस्थापित उत्पादन क्षमता ते करणार, इन्स्टॉल्ड कपॅसिटी आहे. 5 वर्षानंतर त्या इन्स्टॉल्ड कपॅसिटीचा विस्तार करणं हे क्रमप्राप्त ठरतं, कारण सगळंच बदलतं. अशा वेळी जमीन आहे का? आज आज होत आहे कसं लक्षात, ह्या सगळ्या गोष्टी गुंतागुंतीच्या काय आहेत? कारण उद्योगांना लागणारं जे आवश्यक अशा ज्या पायाभूत सेवा सुविधा आहेत, त्या आज दुर्दैवाने सगळ्या मोठ्या शहरांच्या मेरेवरती आहेत. मनुष्यबळापासून सगळ्या गोष्टी. उद्योगांना विस्तार करायला आज जागा मोठ्या शहरांभोवती अत्यंत कमी पडते. आणि ती कमी पडते याचा अर्थ मुळातच, म्हणजे आम्ही अगदी प्राथमिक अर्थशास्त्रामध्ये असं शिकतो की सगळ्यात अलवचिक पुरवठा असणारा उत्पादक घटक कोणता? तर जमीन. द मोस्ट इनइलास्टिक फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. कुठं आणणार जमीन आपण? अशा परिस्थितीमध्ये वाढणारं नागरीकरण, वाढणारे विकासाचे प्रकल्प, बघा आपण सगळीकडे आता रस्त्यांचं रुंदीकरण, ओव्हरब्रिज, हे सगळ्या शहरांची गरज बनलेली आहे. त्याच्यासाठी लागणारी जमीन. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही गोष्ट अत्यंत खरी आहे, दुर्दैवाने नाजूक आहे बोलायला सुद्धा. जसं अन्नधान्याचं साठवणूक होते, तशी जमिनीची साठवणूक होते, ज्याला लँड होर्डिंग असं म्हटलं जातं. म्हणजे मोठ्या शहराभोवती हे शहर आता वाढणार आहे, इथे उद्योगांच्या म्हणजे उद्योग नवीन येणार आहेत, इथे रोजगार निर्माण होणार आहे, इथे गुंतवणूक वाढणार आहे, हे लक्षात घेऊन इथे उद्या नागरीकरण वाढणार आहे, वस्ती वाढणार आहे, याचा अंदाज बांधून त्या ठिकाणी जे विकास प्रकल्प भविष्यामध्ये होणार आहेत त्याची ज्यांना माहिती आहे, म्हणजे ज्याला इन्सायडर इन्फॉर्मेशन आहे, असे सगळे घटक अशा शहरांच्या भोवती जमिनी या घेऊन ठेवतात. याला आम्ही लँड होर्डिंग म्हणतो. का? कारण त्यांचा वापर ताबडतोब होणार नसतो, त्यांना 10 वर्षानंतर वापरायचे असतात. उद्योग जेव्हा आज येतो तेव्हा त्याला चित्र काय दिसतं की अरे इथे जमीन आहे पण प्रचंड महाग आहे. म्हणजे मला जर उद्या 10 वर्षानंतर विस्तार करायचा असेल तर इथे मला जमीन घेणं परवडणार नाही. मग मी कुठे जातो? तर आज जमीन मुबलक आहे, पण त्या मानाने तिथे नागरीकरण किंवा बाकी विस्तार कमी झालेला नाही आहे. 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर मला आणखी जमीन परवडण्याजोग्या किमतीला मिळणं शक्य आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हे घडत आहे. ही मुख्यतः बाब जी आहे ही जमिनीच्या बाजारपेठेशी, जमिनीमधला म्हणजे जमिनीच्या बाजारपेठेमधली मागणी पुरवठ्याची जी परिस्थिती आहे ती, जमिनीचं जे होर्डिंग केलं जातं त्याच्याशी ही बाब निगडीत आहे. त्यामुळे तळेगावसारखं लोकेशन जे आहे आज ते अत्यंत अट्रॅक्टिव्ह आहे. पण तुम्ही म्हटलात तसं तळेगावमध्ये जेव्हा एखादी परकीय कंपनी भागीदारीमध्ये जेव्हा येते तेव्हा आपण विचार करूया की तिथे स्थानिक कदाचित कामगार तिथनं स्थानिक येतील. त्या कंपनीचं जे मध्यमस्तरीय व्यवस्थापन मंडळ आहे किंवा उच्चस्तरीय ते सगळे पुण्यात राहणार आहेत, कारण त्यांना तळेगावमध्ये राहणं शक्यच नाही. त्यांना पुण्यातून तळेगावला बाय रोड जायला 3 तास लागतील. हे जे सगळे घटक आहेत, म्हणजे ह्याला आम्ही की कुठेतरी
इकॉनॉमिक्समध्ये विशेषतः उद्योगांच्या स्थानांकनाचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा ॲग्लोमरेशन इकॉनॉमिक्स किंवा अर्बनायझेशन इकॉनॉमिक्स नावाची संकल्पना वापरली जाते, की उद्योगांना ते एका विशिष्ट भूभागावरती एकत्रित येऊन जेव्हा काम करायला लागतात, तेव्हा अनेक प्रकारचे फायदे प्रत्येकाला मिळायला लागतात. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळे उद्योग तिथे आले तर तज्ज्ञ मनुष्यबळ तिथे उपलब्ध होतं. मग एका कारखान्यातलं मनुष्यबळ दुसरीकडे सहज जाऊ शकतं. तीच गोष्ट माहितीचं देवाणघेवाण, डिझाईन्स, टेक्नॉलॉजी ह्या ज्या बाबी आहेत, याच्यामुळे काही काळ उद्योगांना तिथे उद्योग स्थापन करणं, उत्पादन करणं हे फायदेशीर ठरतं. हे जर खूप वाढलं तर एका विशिष्ट टप्प्यानंतर या गोष्टींच्या डिसइकॉनॉमीज म्हणजे त्रास व्हायला लागतात. कंजेशन, तुटवडा, विचित्र स्पर्धा. कुठेतरी तळेगावच्या बाबतीमध्ये असं होत आहे का? म्हणजे आज पुण्याचा जो आमचा विस्तार झालेला आहे, तिथे नागरीकरण आज पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास पुणे जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी ही जवळपास 75% आसपास आहे पुणे जिल्ह्याची. अशा परिस्थितीमध्ये मग ढोलेरासारखं जे ठिकाण आहे की ते नव्याने तयार होत आहे, तिथे मला आज जागा मिळते. कदाचित ती पुण्यापेक्षा म्हणजे आपण असं गृहीत धरू की ती फार पुण्याच्या किंवा तळेगावच्या तोडीची नाही आहे. मला लँड डेव्हलपमेंटला कदाचित तिथे आता गुंतवणूक करायला लागेल जास्ती, पण ती मुळात स्वस्त आहे आणि मला विस्ताराला वाव आहे. हा घटक, कारण आत्तापर्यंतची सगळी चर्चा जी आलेली आहे, जी समोर येते त्याच्यामध्ये वारंवार जमीन हा घटक निर्देशित झालेला आहे. त्यामुळे हा आपल्याला फार महत्त्वाचा भाग बघावा लागणार आहे की ज्या पद्धतीने केंद्रीकरण होत आहे उद्योगांचं आणि नागरीकरणाचं, त्यातनं ही प्रक्रिया होते. आणि यातनं शेवटचा मुद्दा जो आहे की तळेगाव समजा नाही फॉक्सकॉनला पसंत पडलं आत्ता, का नाही ते नगरला गेलं, का नाही ते औरंगाबादला गेलं, का नाही ते वर्ध्याला गेलं, उठून ते गुजरातला का गेलं? याचा अर्थ जो महाराष्ट्राचा जुना किंवा केवळ महाराष्ट्राचा नाही, सगळ्याच विकसित प्रांतांचा जो प्रश्न आहे, विभागीय असमतोल. म्हणजे आता उद्योगांची परिस्थिती अशी आहे की नाही ना महाराष्ट्र मग गुजरात, नाही ना गुजरात मग तमिळनाड, पण विदिन स्टेट का विकेंद्रीकरण होत नाही? म्हणजे हा सगळा प्रश्न जो येतो ना शेवटी, तो पुन्हा ज्या पद्धतीने विकास आपला होतोय त्याच्यावरती बोट ठेवणार आहे. दुर्दैवाने आपण त्या गोष्टींकडे इतक्या गंभीरपणे बघत नाही आहोत, जी बघण्याची आता निर्माण झालेली आहे गरज. म्हणजे मला कुठेतरी ज्याला आपण ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतो तसं हे झालं आहे की अरे निदान राजकारणाकरता का होईना, पण 4-5 दिवस संपूर्ण आमची राजकीय व्यवस्था ह्या प्रश्नाने निदान ती आता तिच्यावरती प्रश्नांचा भडीमार होतोय. म्हणजे आरक्षण, जात, कुठल्या तरी पुतळ्याची विटंबना ह्यासारख्या भावनिक प्रश्नांच्या वरनं आता थोडं तरी समाजमन खऱ्या अर्थाने आर्थिक आणि औद्योगिक प्रश्नांकडे वळताय. त्याचा जाब विचारताय की ह्याच्याबद्दल आपण काय करणार आहोत. म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की आता एकूण राजकीय व्यवस्थेला सुद्धा जाग आणणारा हा प्रसंग आहे किंवा ही घटना आहे. म्हणून हे ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे की इथून पुढे आपल्याला इतक्या सरधोपटपणे विकासाकडे बघून चालणार नाही. ज्या पद्धतीनं डॉक्टर अभय टिळक यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जमिनीची असलेली कमतरता, त्यासोबतच महाराष्ट्र एक इंडस्ट्रियलाइज स्टेट असल्यामुळं इथे जो रोजगार उपलब्ध आहे तो इतर राज्यांच्या तुलनेत थोडासा महाग आहे आणि या सगळ्यांनाच ट्रॅफिकची समस्या, इन्फ्रास्ट्रक्चर कमी असणं, त्यात इनॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्यांचा मुद्दा लक्षात घेता जर महाराष्ट्रातनं काही उद्योग बाहेर जात असतील तर ह्यामध्ये कुठलंही आश्चर्य वाटायला नको. कारण महाराष्ट्रासोबत गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू यासोबतच दिल्ली NCR रिजन आणि उत्तर प्रदेश ह्यासारखी राज्यसुद्धा आता महाराष्ट्रासोबत कम्पीट करायला लागलेली आहेत आणि त्या राज्यांच्या धोरणं देखील आता उद्योगाला पूरक अशी धोरणं झालेली आहेत. पूर्वी जे ॲडव्हान्टेज फक्त महाराष्ट्राला होतं, आता ह्या उद्योगांना इतर राज्यांमध्ये देखील अशा सुविधा उपलब्ध होऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर जात असतील तरी यात कुठलंही आश्चर्य वाटायला नको. कारण त्यांना इतर राज्याकडनं इतर चांगल्या पद्धतीच्या म्हणजे महाराष्ट्रापेक्षा जास्त चांगल्या सोयीसुविधा मिळतायत, तर ते तिकडं जाणं स्वाभाविक आहे. त्यामुळे या सगळ्या अँगलनं, या सगळ्या नंबर्सचा विचार करायला हवा आणि म्हणूनच सुरुवातीला जसं आपण म्हणालो, की हाऊ टू लाईव्ह विथ स्टॅटिस्टिक्स हे आजच्या या एकंदरीतच सगळ्या
विषयातून समजून घेता येऊ शकतं. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं? खरंच महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर चाललेत का? महाराष्ट्रात उद्योगांना उपलब्ध असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल आपल्याला काय वाटतं? या सगळ्यांसंदर्भात आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचा माहितीपूर्ण कंटेंट पाहण्यासाठी थिंक टीव्हीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.